टेकाडी परिसरात 24 किलो 250 ग्राम गांजा जप्त, 2 आरोपी अटक, 5,34,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी बस स्थानक परिसरात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 24 किलो 250 ग्राम अंमली पदार्थ गांजा रंगेहात जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 5,34,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी 5:45 वाजताच्या दरम्यान अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक कन्हान उपविभागात नागपूर जबलपूर मार्गावर पेट्रोलिंग करत असताना टेकाडी उड्डाण पुलाजवळील हनुमान मंदिर बस स्टँड परिसरात 2 इसम ट्रॉली बॅग घेऊन संशयास्पदरित्या उभे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ओडिशातून चित्रकूट, उत्तर प्रदेश येथे जात असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड यांना देण्यात आली. त्यानंतर फॉरेन्सिक पथक व कन्हान पोलीस ठाण्याच्या पथकासह ते घटनास्थळी दाखल झाले. पंचसक्षम दोन्ही संशयितांच्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये 24 किलो 250 ग्राम गांजा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपी अतिम रामदिम रेकवार आणि अमितेंद्र उर्फ जीव जय किरण सिंह यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून एकूण 5,34,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी दिनेश आजाबराव गाडगे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिनिधी ऋषभ बावनकर, कन्हान.